बातमी कॉकरोच जनता पार्टी संदर्भात। कॉकरोच जनता पार्टीमुळे अभिजित दिपके हा चर्चेमध्ये आलेला आहे। वाळूच्या युवकाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे। कॉकरोच जनता पार्टी त्यांना सोशल मीडियावर सुरू केली आणि या सोशल मीडियावर त्याच्या या पार्टीला चांगला प्रतिसाद मिळतोय। दरम्यान अभिजित दिपके याच्या घरासमोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूया। सध्या जगभरामध्ये कॉकरोच जनता पार्टीचा धुमाकूळ घातल्याचा पाहायला मिळत आहे। काही काळामध्ये जे आहे ते आता सोशल मीडियावरती कॉकरोच जनता पार्टीने लाखोच्या संख्येने फॉलोअर्स जे आहे ते आता यामध्ये कमवलेले आहे। मात्र अभिजित दिपके जे आहे ते याचे संस्थापक आहेत आणि हे त्यांचं घर आहे। शंकर सदन असं या घराचं नाव आहे। सध्या जर बघितलं तर या घरामध्ये त्यांचे आई वडील असतात, मात्र आता ते बाहेरगावी गेल्याची माहिती मिळत आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं त्यांच्या आजूबाजूचे मंडळी आणि त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या ताई देखील आहेत। ताई, काय सांगाल, किती दिवसापासून तुमच्या घरामध्ये काम करतात आणि अभिजितचा कधी संपर्क झाला होता? आता येणार होती ते, आता येणार आहे। हे आता हे झालं का लगेच येणार आहे। आई वडील कुठे गेलेले काय? मॅडम आणि मामा मॅडम शिर्डीला गेलेली, शिर्डी देवाला। अजून देखील आपल्यासोबत या ठिकाणचे काही नागरिक आहेत। काय सांगाल, कधीपासून तुम्ही अभिजित ओळखत होता? मी लास्ट 1 वर्षापासून येत आहे आणि ते वर्षातून एकदाच येतात इथे दादा। तर मागच्या दिवाळीमध्ये 1-1.5 महिना ते इथं होते, त्या दरम्यान आमचा परिचय झाला होता। पण ज्या पद्धतीनं जे वक्तव्य झालं न्यायाधीशांकडून, जनरेशन झेड बद्दल झालं, कॉकरोच बोलले किंवा त्यांनी पॅरासाइट्स ज्या पद्धतीनं उच्चार केला मुलांबद्दल, तर तो एक चुकीचा वाटला आणि त्याबद्दल त्यांनी खळबळ मुलांमध्ये जी होती त्याला एक दिशा देण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी एक स्थापन केली। एक स्पेसिफिक उद्दिष्ट म्हणून नाही, बाय डिफॉल्ट ते क्रिएट झालं आणि यूथमध्ये जे सरकारबद्दल जे होतं ते बाहेर आलं आणि त्याला 15.6 मिलियन फॉलोअर 4 दिवसात भेटले। खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि मुलांना ते आवडलं सुद्धा। कसा स्वभाव होता अभिजितचा? नेमकी स्वभाव मनमिळावू होता आणि हुशार मुलगा आहे, होतकरू आहे आणि माइंडेड आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।